ऑपरेशन सिंदूरचं मी स्वागत करतो आणि भारतीय लष्कराला धन्यवाद देतो, भारतीय लष्कराचं अभिनंदन करतो आणि या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. कारण पहलगाममध्ये ते झालेला निरपराध पर्यटकांवर हल्ला आणि त्यामध्ये पाकधार्जिण्या आतंकवाद्यांनी बेकसूर निरपराध आपल्या पर्यटकांना गोळ्या घालून माणुसकीला काळीमा फासला होता आणि परिवाराच्या समोरच, बहिणीच्या समोर आणि खऱ्या अर्थाने आपल्या मातांच्या समोर, महिलांच्या समोर, परिवाराच्या समोरच घरातल्या कुटुंब प्रमुखाला गोळ्या घातल्या होत्या. कुणाचा तो पती होता, कुणाचा भाऊ होता, कुणाचा मुलगा होता आणि या घटनेच्या तीव्र प्रतिक्रिया देशभरात उमटल्या होत्या आणि याचा बदला घेतला पाहिजे. ईट का जवाब पत्थर से, खून का बदला खून से, ही प्रत्येकाच्या देशवासियाच्या मनातली इच्छा होती आणि खऱ्या अर्थाने ईट का जवाब पत्थर से नाही तर गोली का जवाब मिसाईल से आज दिलेला आहे. आणि म्हणून या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी जी हिंमत दाखवली आहे, यामुळे पाकिस्तान पुन्हा भारताकडे डोळे वटारून बघण्याची हिंमत करणार नाही. मुंहतोड जवाब त्यांना दिलेला आहे आणि त्यांनी या ठिकाणी मी हे म्हणेन, उन्होंने चुन चुन के मारा था, भारत उन्हें ढूंढ ढूंढ कर मारेगा और हमारे जो पर्यटक है उनका बलिदान व्यर्थ न जाने देगा. असं एक आज जे काही जशास तसं उत्तर आपल्या देशातल्या जवानांनी दिलेलं आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा भारतीय जवानांना आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. पाकिस्तानाचा जो भाग पंजाब प्रांत होता, जिथे सगळ्यात जास्त दहशतवादी अनेक वर्षांपासून सक्रिय राहत होते, तिथेच कुठेतरी सगळे हल्ले करून मुळावर घालवले. याच्यामध्ये 26/11चे दहशतवादी हल्लेखोर देखील ट्रेनिंग घेतलेले लोक होते आणि म्हणून अशी माहिती आहे 9 जे तळ उद्ध्वस्त केलेले आहे ट्रेनिंग सेंटर, याच्यामध्ये प्रमुख लष्कर ए तोयबा असेल, हिदायत जे कोणी असतील आणि अतिशय जे नेहमी आपल्या देशावर ज्यांनी हल्ला केला त्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या 26/11 असेल, मुंबईतला बॉम्बस्फोट असेल, या हल्ल्यातले हल्लेखोर ज्या ज्या ठिकाणी ट्रेनिंग घेतात त्या 9 जागांवर 9 तळ उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. इथं सुरुवात आहे आता आणि म्हणून या ठिकाणी सगळ्याच देशांनी आपल्या भारताचं कौतुक केलेलं आहे आणि कुठलाही हल्ला हा नागरिकांच्यावर केला नाही आणि आपल्या सीमेमध्ये राहून या ठिकाणी त्यांनी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याची कामगिरी केलेली आहे. ही मोठी कामगिरी आहे आणि हा एअर स्ट्राईक मोठा आहे आणि म्हणून प्रत्येक भारतीयच्या देशवासियाच्या मनातली खदखद आहे, संताप, जी चीड आहे, जो बदल्याची भावना आहे, आज तो घेण्याची सुरुवात झालेली आहे. इतर देशांनी देखील समर्थन केलं आहे कारण पाकिस्तान धार्जिना आतंकवादी हल्ला जो आहे त्याला जशाच तसं उत्तर देण्याची सगळ्यांचीच भावना होती. त्यामुळे सगळ्यांनी देशांनी त्याचं कौतुक केलेलं आहे, अभिनंदन केलेलं आहे. भारताचे माजी लष्कर प्रमुख आप किस तरह से देखते हैं और बाहर के देश में भी सपोर्ट किया है पाकिस्तान के साथ, कहीं ना कहीं विपक्षों की जवाब है. ऑपरेशन सिंदूर का मैं स्वागत करता हूँ और हमारी भारतीय सेना के जवानों का अभिनंदन करता हूँ, उनको बहुत बहुत उनका धन्यवाद भी अदा करता हूँ और इसी के साथ देश के आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का मैं दिल से अभिनंदन करता हूँ और उनको भी धन्यवाद देता हूँ क्योंकि पहलगाम में हुआ जो हमला है, निरपराध बेकसूर जो हमारे यात्री, जो पर्यटक, उनको बेरहमी से गोलियां दागकर उन्होंने मारा था, ये परिवार के सामने ही हमारे बहनों का सिंदूर मिटाया था और इसीलिए ये ऑपरेशन सिंदूर बहुत ही महत्वपूर्ण है और सभी लोगों के दिल में था कि ये बदला लेना चाहिए। बदले की भावना हर एक देशवासियों के दिल में थी। ये एक दर्द था, ये गुस्सा था
और आज हमारे भारतीय सेना ने, हमारे तीनों सेना ने आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के मार्गदर्शन में एयर स्ट्राइक कर कर ये पाकिस्तान को मुंह तोड़ जवाब दिया है। और इसी के साथ पाकिस्तान, मुझे लगता है ये तो ट्रेलर है और आगे देखो क्या होता है। ये पाकिस्तान को पूरी तरह उसका नामो निशान मिटाने का काम हमारा देश करेगा। और मैं ये भी कहूँगा, ये भारत नया भारत है, ये घुसकर मारने वाला भारत है। ये घुसकर मारने वाला भारत, उसने आज पाकिस्तान में ये 9 जो आतंकवादी ट्रेनिंग सेंटर है उनको तहस नहस कर दिया है, ध्वस्त कर दिया है और कई खूंखार आतंकवादी इसमें मारे गए हैं। ये बहुत बड़ी कार्रवाई है और इसलिए मैं फिर एक बार भारत के लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का अभिनंदन करता हूं, क्योंकि जैसे पाकिस्तान ने हमारे आतंकवादियों ने, पाकिस्तान ने हमारे जो पर्यटक हैं, जो टूरिस्ट हैं, उनको बेरहमी से मारा था चुन चुन कर, ऐसे ही भारत के जवान पाकिस्तान के ये आतंकवादियों को ढूंढ ढूंढ कर मारेगा। माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्याकडे ते सुद्धा असं म्हणतात की हा अभी पिक्चर बाकी आहे असं ते देखील मी आता देखील बोलून मी माजी लष्कर प्रमुख नरवणे यांचं अभिनंदन करतो, कारण त्यांना देखील एक देशभावना आहे आणि पाकिस्तानला नेस्तनाबूत करणं, पाकिस्तानला त्याचं नामोनिशान मिटवणं ही प्रत्येक देशभक्ताची इच्छा आहे आणि ती इच्छा आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी पूर्ण केलेली आहे। प्रधानमंत्री महोदय देखील हा पहलगामचा हल्ला झाल्यापासून बेचैन होते आणि म्हणून आज काल रात्री जे झालेलं आहे पहाटे, याचं अनेक देशांनी स्वागत केलेलं आहे आणि म्हणूनच मी एवढंच सांगतो की भारताच्या नादी कुणी लागू नये आणि हे यावरून सिद्ध झालेलं आहे। भारत हा, मी मगाशी म्हणालो, आता नवा भारत आहे, घुस के मारने वाला भारत आहे आणि म्हणून ज्या आपल्या बहिणींच्या सिंदूर पुसण्याचं काम पाप केलं होतं, त्यांना ऑपरेशन सिंदूरने या ठिकाणी भारतीय जे आपले जवान आहेत त्यांनी उत्तर दिलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।